going to learn practice set 48, 30 chapter, theorem of Pythagoras. सो आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये 4 क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला आज हे 4ही क्वेश्चन या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे जे की इन फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला हा त्यांनी एक अँगल दिलेला आहे, ट्रायंगल LMN. त्यामध्ये अँगल एम हा काय आहे, 90 डिग्रीचा आहे आणि त्याच्या समोरील जी काही साईड आहे लेंथ LN त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. त्यांनी लेंथ LM ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि जी आहे लेंथ ऑफ MN त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे 24 सेंटीमीटरची दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जी काही लेंथ LN आहे त्याची काय करायची आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर आता बघा, हा अँगल एम हा काय आहे 90 डिग्रीचा आहे आणि त्याच्या समोरील या अँगलच्या समोरील जी कोणती साईड असेल ती साईड असते हायपोटेनियस असते. तर आपल्याला काय करावं लागेल, आता हा आपल्याला हायपो काढायचा आहे. हा हायपो स्क्वेअर जो काय आहे ती राहिलेल्या दोन साईड्सच्या ॲडिशन इतका असतो. तर आपल्याला सॉल्व्ह करायला बघा, अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल काय आहे आपला, ट्रायंगल LMN. कोणता अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. LM इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरस थेरम्स यूज करायचा आहे. आपण घेऊया देअरफॉर युझिंग पायथागोरस थेरम. काय आहे आपलं, हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपो काय आहे आपला, LN आहे, LN स्क्वेअर. बेस काय आहे आपला, MN हा बेस आहे आपला स्क्वेअर. हाईट काय आहे आपली LM स्क्वेअर. तर LN आपल्याला व्हॅल्यू काढायची म्हणून आपल्याला तिथे त्यांनी काय दिले, एक्स घेतलेला आहे म्हणून आपण एक्स स्क्वेअर घेऊ. MN आपला काय आहे 24 आहे, 24 स्क्वेअर घेऊ आणि LM आपला काय आहे 7 आहे म्हणून आपण 7 स्क्वेअर घेऊ. तुम्हाला आता स्क्वेअर्स पार्टच पाहिजेत, 30 पर्यंत स्क्वेअर्स तुम्ही पार्ट करूनच ठेवा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24चा स्क्वेअर काय आहे 576 हा स्क्वेअर आहे आणि 7चा 49 आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन करा, काय येते 625 येते. आता जो हा एक्स स्क्वेअर आहे हा स्क्वेअर रूटमध्ये जातो 625. आता एक्सचं स्क्वेअर रूट काय आहे, आपलं 625चं स्क्वेअर रूट काय आहे 25. सो आपली एक्सची व्हॅल्यू काय झालेली आहे 25 आलेली आहे. आपण 25 युनिट. आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड बघूया. सेकंड मध्ये पण त्यांनी एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. कोणता आहे PQR, ट्रायंगल PQR. त्यांचं काय आहे, लेंथ PR काय दिलेला आहे 41 सेंटीमीटरचा आहे, PQ काय दिलेला आहे 9 सेंटीमीटरचा आहे आणि QR ची आपल्याला काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपला काय हा अँगल Q हा कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे आणि त्याच्या समोरची जी काही साईड आहे ती आहे PR, ती काय आहे हायपोटेनियस साईड झाली आपली. जो आपण इथे सॉल्व्ह करूयात. अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल PQR is a right angle triangle using Pythagoras theorem. Using काय आहे, हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपो काय आला आपला 41 स्क्वेअर. बेस काय आहे आपला PQ हा बेस झाला, सो 9 स्क्वेअर आणि आपली हाईट काय आली QR. सो QR स्क्वेअर करूत. 41चा स्क्वेअर काय आहे 1681. 9चा स्क्वेअर काय आहे 81 आणि हा एक्स स्क्वेअर घेऊयात. आता हा एक्स स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे 1681. 81 हे काय प्लसमध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर मायनसमध्ये येतील. 81 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. यांची जर सबट्रॅक्शन केली तर आपला काय येते 1600 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हे स्क्वेअर इकडे जर गेल्यानंतर आपले काय स्क्वेअर रूटमध्ये जातील. आपण 1600 स्क्वेअर रूट इक्वल टू एक्स. आपली एक्सची व्हॅल्यू निघेल या ठिकाणी, किती येईल आपली एक्सची व्हॅल्यू 40 युनिट.
सेकंड क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. हा थर्ड त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल EDF. यामध्ये आपल्याला लेंथ ED हा काय दिलेला आहे, x दिलेला आहे, लेंथ EF हा काय दिलेला आहे, 17 दिलेला आहे, आणि लेंथ DF हा काय दिलेला आहे, 8 दिलेला आहे. सो आपल्याला या ठिकाणी या x ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. सो हा बघा अँगल D हा काय आहे, 90 डिग्रीचा आहे, आणि याच्या समोरील जी कोणती साईड असेल, लेंथ EF ही कोणती असेल, हायपोटेन्युअस साईड असेल. सो आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायला घेऊयात. अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री, ट्रायंगल EDF इज अ कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. आता युजिंग आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरसचा थेरम. युजिंग देअरफॉर युजिंग पायथागोरस थेरम काय आहे, हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपो काय आला आपला 17 स्क्वेअर, बेस काय आहे आपला DF 8 स्क्वेअर, आणि हाईट काय आहे आपली, हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, x स्क्वेअर. आता 17 चा स्क्वेअर काय आहे 289 इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर काय आहे 64 प्लस x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता काय होईल 289, हे जे 64 प्लस मध्ये आहेत इकडे मायनस मध्ये जातील, इक्वल टू x चा स्क्वेअर. आता यांची सबट्रॅक्शन करा, 225 यांची सबट्रॅक्शन येते x स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे x चा, हा इकडे रूट मध्ये जाईल, स्क्वेअर रूट मध्ये 225 स्क्वेअर रूट येतील x. x ची व्हॅल्यू काय निघेल मग आपली 5 आहेत, x ची व्हॅल्यू काय निघेल आपली 15. x ची व्हॅल्यू काय आली आपली 15 युनिट. सेकंड क्वेश्चन आहे, इन द राईट अँगल ट्रायंगल PQR angle P is equal to 90 degree if length PQ is equal to 24 centimeter and length PR is equal to 10 centimeter. Find the length of segment QR. आपण काय करूयात, आधी एक ट्रायंगल काढून घेऊयात जो की राईट अँगल ट्रायंगल असेल, आणि त्यामध्ये ज्या काही त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करूयात. हा मी राईट अँगल ट्रायंगल काढून घेतलेला आहे, ट्रायंगल PQR, जो की अँगल P जो दिलेला आहे तो कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. आपण 90 डिग्री टाकून घेऊयात. लेंथ PQ किती आहे 24 सेंटीमीटरची आहे, आणि लेंथ PR ही किती आहे 10 सेंटीमीटरची आहे. आपली ही पूर्ण डायग्राम झालेली आहे. आता बघा, आता काय करता येईल, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे या QR ची, म्हणजे इथली व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग हा अँगल कोणता आहे, अँगल P, त्याच्या समोरील जी साईड असेल ती कोणती आहे, हायपोटेन्युअस असेल. सो आपण इथे बघूयात, अँगल P इज इक्वल टू काय आहे 90 डिग्रीचा आहे. Therefore, triangle PQR is a right angle triangle, आणि ही जी काही लेंथ आहे QR काय आहे इज अ हायपोटेन्युअस. आता आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरम. हायपो स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपला हायपो काय आहे QR आहे, QR स्क्वेअर. बेस काय आहे आपला PR स्क्वेअर. हाईट काय आहे आपली QP स्क्वेअर. QR काय आहे आपला x घेऊयात आपण. बेस काय आहे आपला 10 सेंटीमीटर 10 स्क्वेअर, आणि हे 24 सेंटीमीटर आहे आपली हाईट, ते आपण स्क्वेअर घेऊयात. x स्क्वेअर इक्वल टू 100 प्लस 24चा स्क्वेअर काय आहे 576. ओके. आता हा x स्क्वेअर इक्वल टू यांची ॲडिशन केल्यावर 676 येईल. हा x स्क्वेअर जो आहे तो इकडे स्क्वेअर रूटमध्ये जाईल 676. सो आपल्याला x ची व्हॅल्यू काय निघेल, ह्यांचा जर स्क्वेअर रूट फाइंड आउट केला तर आपला काय आहे स्क्वेअर रूट 26 आहे. 676 चा स्क्वेअर रूट काय आहे 26 आहे. देअरफॉर सेगमेंट QR इक्वल टू 26 सेंटीमीटर. आपला आन्सर आलेला आहे. थर्ड क्वेश्चन, इन द राईट अँगल ट्रायंगल LM इज इक्वल टू 90 डिग्री
इफ लेंथ LM इज इक्वल टू 12 सेंटीमीटर अँड लेंथ LN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. आपल्याला सेगमेंट MN ची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण काय करूयात, आधी ट्रायंगल काढून घेऊयात. हा मी ट्रायंगल काढून घेतलेला आहे, ट्रायंगल LMN. त्यांनी अँगल M ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 90 डिग्री दिलेली आहे. लेंथ LM ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 12 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि LN ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 20 सेंटीमीटर. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, या ठिकाणी बेस फाइंड आउट करायचा आहे. आपला हा काय आला, MN, लेंथ MN काय निघलेले आहे, बेस निघलेला आहे. आणि याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपण इथे घेऊयात, अँगल M इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री. ट्रायंगल LMN इज अ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला अँगल M त्याच्या समोरील जी काही साईड आहे ती कोणती साईड असते, हायपोजिनियस. सो LN इज अ हायपोजिनियस. आणि हे काय आपल्याला करायचं आहे, आता पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. देअरफॉर बाय युझिंग पायथागोरस थेरम. तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा थेरम, पाठ झाला असेल आतापर्यंत. हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपला हायपो काय आला या ठिकाणी, LN काय आहे, LN हा काय आहे, आपला हायपो आहे. बेस काय आहे आपला, MN स्क्वेअर. आणि आपली हाईट काय आहे, LM. ही काय आहे, आपली हाईट आहे. सो LN काय दिलेला आहे आपला, 20 स्क्वेअर. MN काय आहे आपला, x किंवा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x स्क्वेअर प्लस LM काय आहे आपला, 12 स्क्वेअर. सो आपल्याला 20चा स्क्वेअर काय आहे, 400. x स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे प्लस 12चा स्क्वेअर काय, 144. आपल्याला हे x स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. हे 144 हे काय आहेत, ॲडिशनमध्ये आहेत. आपल्याला 400 मायनस हे इकडे आल्यानंतर काय होतील, मायनस होतील. 144 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आपला काय येते, 256 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हा जो एक्स स्क्वेअर हा इकडे गेल्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये जाईल. 256 इक्वल टू एक्स. आता जर 256चा स्क्वेअर रूट काढला तर तो कशाचा आहे, 16चा स्क्वेअर काय आहे, 256 आहे. आणि 16चा स्क्वेअर 256 आणि 256चा स्क्वेअर रूट काय आहे, 16 इज इक्वल टू एक्स. तो आपल्या या ठिकाणी निघेल, देअरफॉर सेगमेंट MN इक्वल टू 16 सेंटीमीटर. आपला आन्सर आलेला आहे. फोर क्वेश्चन, द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर reaches a window 9 मीटर above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? आपल्याला काय विचारलं या क्वेश्चनमध्ये, की एक 15 सेंटीमीटरची जी लेंथ आहे, 15 सेंटीमीटरची जी लेंथ आहे ती एक लॅडर आहे 15 सेंटीमीटरची. आणि ती आपल्या बेसपासून ती 19 सेंटीमीटर पर्यंत ज्याची काही हाईट आहे, जी काही खिडकी आहे, विंडो आहे, तिथपर्यंत ती ठेवलेली आहे, त्याला टेकून ठेवलेली आहे. तर त्या लॅडरचं जे काही बेसचं जे काही पॉईंट आहे आणि जे काही भिंतीचा पॉईंट म्हणजे वॉलचा जो पॉईंट आहे, त्या दोघांमधील आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचा आहे. आपण डायग्राम काढून घेऊयात, तुमच्या लक्षात येईल. आता पहा इथे, ही काय आहे, ही लॅडर आहे. ही लॅडर काय केली आहे, एका जी काही वॉल आहे, ही वॉल आहे, या वॉलला टेकून ही इथे ठेवलेली आहे. आणि ही इथे काय आहे, विंडो आहे, जी विंडो किती आहे, 9 सेंटीमीटरवर आहे. आणि ही लॅडरची काय आहे, लेंथ 15 सेंटीमीटरची आहे. लॅडर काय दिलेली त्यांनी, 15 सेंटीमीटरची आहे. आणि ही जी ग्राउंड पासून जी विंडो आहे ती किती आहे, 9 मीटर पर्यंत आहे. सॉरी, ही 15 मीटर आणि ही 9 मीटर. आणि ही लॅडरचा पॉईंट आणि ही वॉलचा पॉईंट, जी वॉलचा बेस आहे, या दोघांमधील आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. बघा, आपण काय करूयात, याला नेम देऊयात ABC. आता हा जो बी पॉईंट आहे, अँगल बी, हा आपला काय आहे, 90 डिग्रीचा आहे. आता ह्याच्या समोरील जो काय हायपोटेन्यूज असेल तो काय आहे, 15 मीटरचा आहे. ह्याची जी लेंथ आहे AB ही काय आहे, 9 मीटरची आहे. आणि हा जो CB आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. आलं लक्षात? तर आपल्याला काय करायचं आहे, आपण या ठिकाणी घेऊयात अँगल बी इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री. हा कोणता अँगल झाला, ट्रायंगल ABC, राईट अँगल ट्रायंगल आहे. आता या समोरील बाजू CA हा काय झाला आहे, हायपोटेनियस.
आता आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरसचा थेरम घ्यायचा आहे. काय आहे, हायपो स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपो काय आला आपला 15 सेंटीमीटर. CA आपण सॉरी इथं घेऊयात CA, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणता हायपो आहे, बेस कोणता आहे. CA स्क्वेअर घेऊयात. बेस काय आहे आपला CB आहे, आणि हाईट काय आहे आपली AC आहे, AC स्क्वेअर. आता बघा हा एक्स, आता CA जो आहे तो आपला किती आहे 15 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे 50 मीटरचा आहे. सो 15 स्क्वेअर घेऊन आपला हा CB काय आलाय एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर घेऊन. आणि आपला AC किती आहे, आपली हाईट काय आहे 9 स्क्वेअर. आता 15चा स्क्वेअर काय आहे 225, एक्स स्क्वेअरला जशा तसा. 9 स्क्वेअर काय आहे 81. आता बघा 15चा स्क्वेअर काय आलाय 225 एक्स स्क्वेअर, आणि 9चा स्क्वेअर काय आहे 81 आहे. 225 मायनस 81 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हे एक्स स्क्वेअर जे आहेत आधी यांची ॲडिशन करून घ्यायची आपल्याला. यांची ॲडिशन 144 आली एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर काय होईल स्क्वेअर रूटमध्ये जाईल, इज इक्वल टू एक्स. एक्स आता ह्याचा स्क्वेअर रूट काय आहे 12. 12चा स्क्वेअर काय येतो 144, आणि 144चा स्क्वेअर रूट काय येईल 12 इज इक्वल टू एक्स. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय निघलेली आहे 12 आलेली आहे. सो देअरफॉर सेगमेंट BC equal to 12 meter. Therefore, the distance is 12 meter. लॅडरचा जो पॉइंट आहे आणि वॉलचा जो बेस आहे त्यांच्या दोघांमधील जे काही डिस्टन्स आहे ते किती आलं आपलं 12 मीटरचा आहे. हा आपला प्रॅक्टिस सेट 48 इथेच फिनिश झालेला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.